अंत्य फेरीची लढत सेमीफायनल. पहिले षटक घेऊन अँटॉबिलिस संघाकडून गोलंदाज. चला 12वा खेळाडू यायचा आहे. अँटॉबिलिस संघाचा 12वा खेळाडू गोलंदाज आशिष पहिले षटक घेऊन येतोय. 18 चेंडूंचं या ठिकाणी सामना तुम्हाला पाहायला मिळेल. आणि डावाची सुरुवात राहुल जोगडिया आणि इस्ताक ही डावाची सुरुवात या ठिकाणी करतोय. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. भगवा चषक 2025 मध्ये अंतिम दिवस. येस चला सामना सुरू करूया. पंचांचा इशारा देऊन सामन्यात सुरुवात. पहिले षटक आशिक यावी पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक या ठिकाणी येत होता शॉट फायनल क्षेत्रामध्ये. तोपर्यंत पहिली धाव धावपलकावर इथे येते. एक धावीचं योगदान खातं उघडलं गेलं तर राहुल जोगाडेचं. इस्ताक डावखरा फलंदाज आहे. एक चेंडूची समाप्ती. धावपलकावर धावा येतात त्या एक. पुढचा चेंडू आता मात्र एंड बदलतोय गोलंदाज आशिष पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने. इस्ताक तयार. पहिला यावेळचा चेंडू हवेतून खेळल्या. पुलचा फटका मिड विकेट आणि वाईड डिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये होते. दणदणीत फटका. गगनभेदी गगनचुंबी षटका. 6 धावांनी इस्ताकने आपलं खातं उघडले. या दरम्यान आपण या ठिकाणी षटकार 13 धावा धावपलकावर. येस प्रेक्षकांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद. कारण 142 करोड भारतीय आपण क्रिकेटवर का प्रेम करतो याचं उचित उत्तर आहे. त्या दरम्यान हा चेंडू सुरेख झेल घेतला गेला आणि फलंदाज मात्र या ठिकाणी मैदानातून परत येईल. पहिला धावपलकर आल्यात. पुन्हा एकदा पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने. पुढचा चेंडू नवीन आलेले फलंदाज या ठिकाणी तुम्ही पाहतात. अर्थातच स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे चौकार. 4 धावांचे योगदान. 6 धावांचे योगदान माफ करा. षटकार. छोट्या मुलांना
षटकार 19 धावा धावफलकावर 19. एक विकेट मैदानातून गमावलंय, परंतु धावा मात्र इथे थांबल्या नाहीत. 19 धावा धावफलकावर आतापर्यंत पाहायला मिळाल्या. 3 षटकांचा सामना आहे. आशिष आपल्या बॉलिंग मार्कवर, पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू. या ठिकाणी चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न केला, बराच वेळ चेंडू हवेत आहे. यष्टेशक चेंडूच्या खाली येतोय, झेल घेतला गेला आणि दुसरा फलंदाज या ठिकाणी मैदानातून गमावलाय. एका बाजूला उभा आहे, त्यामुळे त्याच्याकडून खूप मोठी अपेक्षा असेल ती संघाच्या संघनायकाला. दरम्यान नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. पहिलं षटक समाप्त होतोय. 19 धावा धावफलक पाहायला मिळेल. नवीन षटक आपण पाहणार आहोत. गोलंदाज मुकेश दास यावेळी गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. नवीन गोलंदाज चेंबूर स्टेशन एंड कडून. आणि एका बाजूला क्रिकेटचं वादळ अर्थात राहुल जोगाडिया. यावी राहुल, आणि ते वादळ पुन्हा एकदा थांबलं नाहीये. चेंडू आपण पाहता मिड विकेट चेंडू क्षेत्रामध्ये पूल केला, आला एक पॉवरफुल षटकार, 6 धावा. मिन शॉट वैयक्तिक 13 धावसंख्येवर राहुल जोगाडिया 13 धावसंख्येवर सामना करतोय. गोलंदाज मुकेशचा पुढच्या चेंडूसाठी. आणि पुन्हा एकदा मिड विकेट. ही ओळख आहे खरं तर महाराष्ट्रामध्ये खेळताना. राहुल जोगाड्याने आपण देखील एक चांगले मोठे फलंदाज आहोत हे दाखवायला पाहिजे ते आयोजकांना. कारण आम्ही नेहमी पाहिलंय 7व्या 8व्या क्रमांक करणारा राहुल जोगाडिया आणि 2 षटकं चांगली गोलंदाजी करणारा एक कंजूस गोलंदाज म्हणून राहुल जोगाडिया, हे नेहमी आमची ओळख आम्ही पाहिलंय ती महाराष्ट्रामध्ये बऱ्याच क्रिकेट स्पर्धेमध्ये. पण तुम्ही पाहता कशा प्रकारची फलंदाजी करतोय. ऑफसाईडला देखील तितके दमदार फलंदाजी, ऑनसाईडला देखील दमदार फलंदाजी, आणि जो रिव्हर्स स्वीपचे फटके मारतोय लाजवाब. धावफलकात वाढ होते. धावफलकात धावा येऊन पोहोचतात 37. सलग 3 षटकार 19 धावसंख्येवर खेळतोय. षटक क्रमांक दुसरं, आणि डोळ्याचं पातळ लवताना लवतं तोपर्यंत चेंडू सीमापर होतोय. षटकार राहुलच्या बातमधून. एंड बदलले गोलंदाजाने. पंचांच्या डावीकडून यावेळी उजव्या हाताने गोलंदाज मुकेश. यावेळी मात्र सरळ बॅटने चेंडूला खेळलाय. चेंडू जातोय तर लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू येतोय तोपर्यंत इथे मात्र सहज 2 धावांचं योगदान मिळेल. काय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट तुम्हाला पाहायला मिळाली. 2 धावांचं योगदान इथे मिळालं राहुलला. आणि राहुल या ठिकाणी जाऊन पोहोचला तब्बल आपण पाहिलं तर या ठिकाणी 21 या धावफलकावर. आणि एकूण धावफलका धावा येऊन पोहोचल्या त्या 39. हवेतून खेळलाय, क्षेत्ररक्षक नाही आहे इथे. मात्र पुन्हा एकदा आपण पाहूया चेंडू सीमापार जाईल. षटकार
राहुल नावाचं वादळ पुन्हा एकदा सामन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळालं आणि ते वादळ थांबणार नाहीये. वादळ थांबत नाहीये. डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेटमध्ये आणखीन एक षटकार आणि राहुल जोगडे यांचा आपण विचार केला तर तब्बल 5 षटकारांच्या माध्यमातून त्याने 33ची खेळी ते सजवले. काय जबरदस्त फलंदाजी. खरं तर यूट्यूबच्या माध्यमाचे महाराष्ट्रातले संयोजक राहुल जोगडेला आयकॉन खेळाडू म्हणून बोलवतात. त्यांनी खरं तर हा सामना पाहिला पाहिजे. आजचं त्याची 2 दिवसाची फलंदाजी त्यांनी पाहिली पाहिजे. इतका चांगला गुणवान खेळाडू, अष्टबळी खेळाडू आणि त्याला मात्र तुम्ही 7व्या-8व्या क्रमांकावर फलंदाज पाठवता. अर्थातच फार वाईट वाटेल अशा खेळाडूला, गुणी खेळाडूला मात्र 7व्या-8व्या क्रमांकावर फलंदाजी पाठवता तेव्हा. तर वळी आपण 51 धावा दाखल आल्यात. 2 षटकं समाप्त होतात. 51 25.50च्या सरासरी धावसंख्या आले प्रति षटक. पुन्हा एकदा या ठिकाणी अप्पार काट चेंडू पुन्हा एकदा सीमारेषा पलीकडे येतोय. डीप पॉइंट वरून चेंडू सीमापार कव्हर मधून 6 धावा. खरं तर सामना दरम्यान मैदानाकडे बॅकफुट गेले चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथे आपण पाहता चेंडू गेला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. 1 धावीचे योगदान 64 धावा दाबलकावर. तर बंटी याने जे आपण पाहिलं मागच्या षटकामध्ये तब्बल 3 षटकार आणि या षटकात 2 षटकार म्हणजे 5 षटकार त्याने देखील मारले. 4 बॉल 4 येस 4 बॉल 4 षटकार मारले. 64. इथे मात्र आपण पाहिलात फलंदाज या ठिकाणी मात्र आपण पंचांकडे अपील आणि राहुल जोगड्या नावाचं वादळ मात्र या ठिकाणी शांत होतोय. पण शांत होण्यापूर्वी त्याने आपण मात्र या ठिकाणी शांत झालं. परंतु शांत होण्यापूर्वी तब्बल 33ची खेळी मागच्या सामन्यामध्ये 46ची खेळी. काय फलंदाजी करतोय राहुल जोगडिया. राहुल दादाचं निश्चित खूप चांगलं योगदान आपण पाहिलं तर नवीन फलंदाज आकाश मैदानामध्ये येतोय. धाबलका धावा येऊन पोहोचल्या त्या 64 64. किती चेंडू बाकी आहेत. अंतिम 2 चेंडू बाकी आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवलंय. इथे मात्र मिड विकेटला आणखीन एक मस्त फटका चौकार 4 धावा. बघता बघता धावा दाबलकर आल्या त्या 68 68. 4 धावांचं योगदान इथे मिळालं. 4 धावा मिळाल्या त्या फलंदाज यावी आकाशला. अंतिम चेंडू बाकी आहे. 68 धावा दाबलकर आल्यात. भांडू स्ट्रायकर्स विरुद्ध AK रॉयल फायटर्स 11 अँटॉफ हिल यांच्यामध्ये सुरू असला उपांत्यफेरीची लढत. यावी मस्त फटका या ठिकाणी पाहता स्क्वेअर लेग मधून अर्थातच या ठिकाणी षटकार येतोय आणि बघता बघता खेळाचं पहिलं सत्र समाप्त झाले होते. एकूण धावपकावर धावा भांडू स्ट्रायकरच्या 3 षटकामध्ये धावा दाबलकर येऊन पोहोचल्या त्या 74 आणि 75 धावांचं लक्ष AK रॉयल फायटर्स या संघासमोर प्रति षटक 25 म्हणजे चौकार आणि षटकारांची बरसात करावी लागेल. तर चला लगेच स्टेशन लावून घ्या. भांडू स्ट्रायकर संघ आणि सलामी जोडी AK रॉयल फायटर्स 11 अँटॉफ हिल. 75चं लक्ष
प्रति षटक 25 ची सरासरी तुम्हाला पाहायला मिळेल. तर कोण जाणार अंतिम फेरीमध्ये याचं धावतं समालोचन ऐकूया. लोकल बॉय चेंबूरचं आहे, अर्थातच आमचे प्रथमेश दादा म्हात्रे यांचा आवाज आपण ऐकूया. धन्यवाद. तत्पूर्वी न्यूरासिक 11 संघाच्या संघनायक, चला आपण आयोजकांनी संपर्क साधा. न्यूरासिक 11 अंतिम सामना या सामन्यानंतर पाहायला मिळेल. धन्यवाद. धन्यवाद म्हात्रे सर. तर नक्कीच आपल्याला षटकारांची आणि चौकारांची आतिषबाजी पाहायला भेटली. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला भेटली. राहुलच्या माध्यमातून भांडूप स्ट्रायकर्सच्या संघाने 74 धावा ठोकून काढल्या. जिंकण्याकरिता 75 धावांची आवश्यकता असेल, ती म्हणजेच AK रॉयल सॅन्टोपिल SSS लाईव्ह या चॅनलच्या माध्यमातून खेळपट्टीवर सलामीला आलेले दोन फलंदाज, दोन उत्कृष्ट फलंदाज, दोन धडाकेबाज फलंदाज. एका बाजूला नागेश आणि दुसऱ्या बाजूला किसन. दोन्ही उत्कृष्ट फलंदाज आहेत. लवकरात लवकर खेळ सुरू करायचा आहे. यानंतर आपल्याला एक मोठा सामना खेळवायचा आहे. मेगा फायनल आपल्याला खेळवायची आहे. गोलंदाजी मार्कवर कॉमेंट्री बॉक्स एंड तर्फे आपल्याला दिसेल, तो म्हणजेच गोलंदाज सुमित. ओव्हर द विकेट मारा आपल्याला पाहायला भेटणार आहे खेळपट्टीवर. पहिला चेंडू आपण पाहत आहात, पॉवर प्लेच्या षटकातील पहिला चेंडू आपण पाहत आहात. सामोरे जाईल तो नागेश. आणि पहिल्या चेंडूवर केलाय प्रहार. चेंडू पाठवलाय 1 बाउन्स. पहिल्या चेंडूवर आपल्याला ते एक मन आहे, ईट का जवाब पत्थर से दिया है. पहिल्याच चेंडूवर चौकार मारलाय. दुसरा चेंडू खेळपट्टीवर आपल्याला पाहायला भेटेल. पुन्हा एकदा चेंडू फिरकावून मारलाय लेग साइडच्या दिशेने. चेंडू जातोय 1 बाउन्स, 2 बाउन्स ओव्हर द बाउंड्री लाईन फॉर द 4. डीजे भेटली. दोन चौकार आपल्याला पाहायला भेटले. पॉवर प्लेच्या षटकांचा पुरेपूर फायदा करून घेतलाय तो म्हणजेच फलंदाज नागेश. आणि तिसरा चेंडू खेळपट्टीवर. सुरेख फटका आपल्याला पाहायला भेटतोय. दॅट्स लॉफ्टेड ओव्हर द कव्हरेज फॉर 6. डीजे
तर नक्कीच वॉट अ शॉट दॅट वॉज. इट वॉज अ ग्रेट हिट फॉर अ 6. धावफलक पुढे सरकेल 6 ने. धावफलकावर धावा झाल्या त्या 14. या षटकातील 3 चेंडू शिल्लक. चौथा चेंडू सामोर जाईल तो फलंदाज नागेश. पुन्हा एकदा काय तो फटका, काय ती नजाकत आणि काय ती टायमिंग आपल्याला पाहायला भेटते. काढल्यात त्या 20. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. धावफलकावर 20 धावा. 20 रन्स फॉर द लॉस ऑफ नो विकेट. सामन्याला त्वरित सुरुवात करायच्या. यानंतर आपल्याला अजून सुद्धा एक मोठा सामना खेळवायचा आहे. लास्ट 2 balls टू गो इन दिस ओव्हर. 20 रन्स ऑन द स्कोर कार्ड फॉर द लॉस ऑफ नो विकेट. साइड हॅज बीन चेंज्ड. सुमित ऑन बॉलिंग मार्क. राउंड द विकेट टू नागेश. पुन्हा एकदा केलाय प्रहार. चेंडू मारलाय सरळ सीमारेषा पार. पाहूया पंच इशारा काय करतायत. पंचांनी इशारा केलाय षटकार. त्या साइडून वादळ तर या साइडनी तुफान येतोय. पुन्हा एकदा काय तो फटका, काय ती नजाकत. एकदम मोक्के मध्ये षटकार पाहायला भेटलाय. डीजे लढतीसाठी आपण या ठिकाणी पाहायला मिळते. भाऊ कोरगावकरांचं आगमन झाले. त्यांचं आपण हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. जाऊया समालोचन कक्षामध्ये. तर नक्कीच आपल्याला पहिल्या षटकात अगदी हाणामारी पाहायला भेटली. षटकारांची चौकारांची आतिषबाजी पाहायला भेटली. टाळ्या झाल्या पाहिजे ते नागेश या फलंदाजासाठी. एका षटकात 32 धावा ठोकून काढल्या. एका मोठ्या चेस मध्ये त्यांनी 75 धावा पाहिजे होत्या जिंकण्यासाठी. त्यातून 32 धावा झालेल्या आहेत. जिंकण्याकरिता अजून सुद्धा 12 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता. आणि मात्र चेंडू केलाय फुल झालाय सक्सेसफुल षटकार. डीजे चौकार आणि षटकारातच डील करतायत. पुन्हा एकदा चेंडू, काय तो फटका, काय ती नजाकत. पुन्हा एकदा पाहायला भेटत. लॅट्स अ स्टाइलिश 6 ओव्हर द बाउंड्री लाईन. डीजे दोन चेंडू झालेले आहेत. 2 षटकार मारण्यात आले. धाव फलक पुढे सरकलाय. धाव फलकावर आपल्याला 44 धावा दिसत आहेत.
44 runs for the loss of no wicket. A good batting display by both the openers. तिसरा चेंडू खेळपट्टीवर. पुन्हा एकदा काय तो शॉट, काय तो शॉट. नक्कीच अर्धशतक पूर्ण होत आहे. हॅट्रिक ऑफ सिक्सेस पुन्हा एकदा आपल्याला पाहायला भेटतंय. दॅट्स अ गुड बॅटिंग डिस्प्ले. फोर्थ बॉल ऑफ दिस ओव्हर. 9 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. काय सामना आपल्याला रंगताना दिसतोय. सुपर संडेचा सुपर सामना आणि सुपर खेळाडू आपल्याला पाहायला भेटतंय इथे. व्हॉट अ क्रिकेट वी आर सेइंग इन गांधी मैदान चेंबूर. फोर्थ बॉल ऑफ दिस ओव्हर. पुन्हा एकदा चेंडू मात्र पूल केलाय आणि पूल ठरलाय सक्सेसफुल. षटकार डीजे. आता मात्र ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. अवंतर धावसंख्येत भर. पंचांचा इशारा. वाईट चेंडू. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 55. 55 रन्स फॉर द लॉस ऑफ नो विकेट. जिंकण्याकरिता 8 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा काय तो शॉट. उंच 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 आणि खूपच लांब षटकार. शेवटचा चेंडू. ओव्हर द विकेट मारा. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. ओव्हर द विकेट मारा आपल्याला पाहायला भेटतोय चेंबूर स्टेशन एन तर्फे. पुन्हा एकदा काय तो फटका, काय ती नजाकत. पुन्हा एकदा उत्तुंग टायमिंग आपल्याला पाहायला भेटतोय. उत्कृष्ट फटका आपल्याला पाहायला भेटतोय. षटकार पाहायला भेटतोय. चला लगेच विनंती आहे ती न्यूरासिक 11 न्यूरासिक 11 चित्तागाम या संघाला विनंती. आपण नाणेफेडी लगेच संपर्क साधायचा आहे. जिंकण्याकरिता 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. 8 धावा 6 चेंडू. आता यह सामना कुठल्याही बाजूने जाऊ शकतो. क्रिकेट ये अनिश्चित का खेल है. इसमें कुछ भी हो सकता है. एक तेरा तो एक मेरा होता है. ओव्हर कॉन्फिडन्स व्हायचं नाहीये. मात्र फलंदाजी चांगली आपल्याला पाहायला भेटली आहे. या इनिंग्स मध्ये एकही सिंगल डबल आपल्याला पाहायला भेटलाच नाहीये. नुसते आपल्याला षटकार षटकार आणि षटकारच पाहायला भेटले. ते काय ती फलंदाजी आपल्याला पाहायला भेटले. विनंती करीन प्रेक्षकांना टाळ्या वाजवायच्या फलंदाजांसाठी. सुरेख फलंदाजी. शेवटचे षटक. पहिले चेंडू. सुरेख चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय. मात्र मी बोललो होतो क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. जर या गोलंदाजांनी 100च्या बदली 150% दिला ना, एक एक्स्ट्रा एफर्ट दिला ना, तर हा सुद्धा या फलंदाजांना बांधून ठेवू शकतो. दुसरा चेंडू खेळपट्टीवर.
सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. बॅटीची कडा घेतोय, चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाकडे. जिंकण्याकरिता 4 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. आव्हान जरी सोपे दिसत असेल परंतु गोलंदाज तितका चांगला आहे. गोलंदाजी मार्कवर आपल्याला दिसतोय. चार चेंडू 7 धावा, 7 धावा 4 चेंडू. आणि चेंडू मात्र जातोय हवेत खूप उंच. क्षेत्ररक्षक झेल खाली. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट कॅच ऑफ द मॅच. चेंडू जातोय खोली. गोलंदाजासाठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजेत. अंडर प्रेशर एका चांगल्या फलंदाजाला चांगली गोलंदाजी करतोय. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी. टिच्चून मारा आपल्याला पाहायला भेटतोय. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटतंय. आता मात्र सामन्यात रंगत येते. सामन्यात परत येताना दिसतोय तो म्हणजेच भांडूप स्ट्रायकर्सचा संघ. 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. शेवटचे 3 चेंडू, शेवटचे 7 धावा. एक चांगला सामना, एक मोठी लढत, एका मोठ्या चषकासाठी, ते म्हणजेच भगवा चषक 2025. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, क्रिकेट प्रेमींचं आणि क्रिकेट खेळाडूंचं हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. तीन चेंडू 7 धावा. चौथा चेंडू खेळपट्टीवर. सुरेख गोलंदाजी. चांगल्या टप्प्यावर पुन्हा एकदा गोलंदाजी. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली चेंडू फेक. 1 धाव धावून काढण्यात यश. मात्र 2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. एक मोठ्या फटक्याची आवश्यकता. फलंदाजी मार्कवर असलेला फलंदाज, एक धडाकेबाज फलंदाज नागेश. गोलंदाजी मार्कवर रफिक. And what a shot! Nagesh finishes off in style. That's a 6. AK rolls are into the fight. खेळपट्टीच्या बाजूला दोन्ही संघाच्या खेळाडूंनी लाईनअप करायचं आहे. मेगा फायनलला आता आपण दोन्ही संघांनी लाईनअप करा. दोन्ही संघांनी लाईनअप करा. आणि किसन देवेंद्र आणि त्याचबरोबर सन्माननीय कोरगाव साहेब यांना विनंती, आपल्या शुभ हस्ते 1000 रुपये आपण द्यायचे. भाऊ कोरगाव सरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण देवेंद्र किसन याला 500 रुपये आणि नागेशला 500 रुपयाचा पारितोषिक देऊन आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. अंतिम सामन्याकडे आपण वळणार आहोत. यासाठीच केला होता 8 तास की शेवट गोड व्हा. चला भाऊ कोरगाव सरांच्या शुभ हस्ते या